Hello students, we are studying the first chapter similarity, and in this chapter we had already studied in the last video basic proportionality theorem, converse of basic proportionality theorem, and two properties, property of angle bisector and property of three parallel lines and transversal. We have to study the practice set 1.2. Many student has solved this practice set. If you will feel any problem, then I will tell you how to solve these examples. Before this, in the third theorem, property of angle bisector, हा theorem आपण शिकलेला आहोत. यावर आधारित कॉन्व्हर्स जो आहे, कॉन्व्हर्स हा कॉन्व्हर्स नेमकं काय म्हणतो हे जरा पाहू. म्हणजे पहिल्यांदा आपण अँगल बायसेक्टरची जी प्रॉपर्टी आहे ती आपल्याला काय सांगायची, इफ देयर इज अ ट्रायंगल, let's give the name of this triangle is triangle ABC. AD is the angle bisector, means given in triangle ABC, AD is the bisector, that is the AD bisects angle BAC and BDC are collinear, that is the betweenness BDC is there. If we have given this condition, then we can prove that AD is the bisector. AD divides this side BC in the ratio BD is to DC. याचा जो रेशो असेल तेवढाच रेशो रिमेनिंग ज्या साइड आहेत AB आणि AC, ट्रायंगलच्या उरलेल्या ज्या साइड आहेत AB आणि AC याच्या रेशो एवढा असतो. म्हणजेच BD upon DC is equal to AB upon AC. इथं आपल्याला या पद्धतीने आपण अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी अप्लाय करतो. त्याचं कॉन्व्हर्स काय सांगतो? कॉन्व्हर्स असं सांगतो की इफ इन अ ट्रायंगल let give the name of triangle is the triangle PQR. S is a point on side QR. We are studying the converse of angle bisector theorem, converse of property of angle bisector. एखाद्या ट्रायंगल PQR मध्ये साइड QR वरती पॉइंट S असा आहे की जे गिव्हन मध्ये समजा तुम्हाला दिलेलं असेल, इन ट्रायंगल PQR point S is on QR. Point S हा QR वरती असा आहे such that QS upon SR QS SR चा जो रेशो आहे तेवढाच रेशो PQ आणि PR चा जर असेल, PQ upon PR हा जर रेशो असेल तर then we can say that, यावरून आपण असं म्हणू शकतो की PS is the angle bisector of triangle PQR. PS is angle bisector of angle QPR of triangle PQ. म्हणजे इथे जे दिलं होतं ते
बायसेक्ट्स अँगल ABC, इथे तेच आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. आणि इथे जे टू प्रूव्ह मध्ये ते या फिगर मध्ये गिव्हन मध्ये ते बाब तुम्हाला इथे दिलेले असेल. म्हणजे ही प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर आहे आणि हे आहे कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी किंवा कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. आता हा जर कॉन्व्हर्स तुम्हाला ही जर प्रॉपर्टी आधी समजली तर त्याचा कॉन्व्हर्स लक्षात येतो आणि कॉन्व्हर्स वरून मग तुम्हाला एक्झाम्पल वगैरे सुद्धा प्रॅक्टिस सेट मध्ये सोडवता येतात. Now, let's study the practice set 1.2. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 पाहू. क्वेश्चन नंबर 1 मध्ये म्हटलेलं आहे की given below are some triangles and length of the line segments. Identify in which figures ray PM is the bisector of angle QPR. हे तुम्हाला खाली काही फिगर्स दिलेले आहेत. तर गिव्हन बिलो आर सम ट्रायंगल्स अँड लेंथ ऑफ लाइन सेगमेंट्स. फिगर नंबर 1, फिगर नंबर 2 and figure number 3 you have given in the question number 1. आणि त्या फिगर मध्ये काही लाइन सेगमेंटचे लेंथ तुम्हाला दिलेली आहे. यावरून आयडेंटिफाय करायला सांगितलेलं आहे की आयडेंटिफाय in which figures ray PM is the bisector of angle QPR. कोणत्या फिगर मध्ये ray PM ही अँगल बायसेक्टर आहे त्या ट्रायंगलची. अँगल QPR हा जो अँगल QPR आहे त्याची PM ही अँगल बायसेक्टर आहे काय हे प्रत्येक फिगर मध्ये तुम्हाला सांगायचं आहे की नाही आहे. जसं इथे सुद्धा PM ही अँगल बायसेक्टर दिसते, इथे सुद्धा PM ही अँगल बायसेक्टर म्हणजे एक रे आहे. PM ही एक रे आहे, PM ही रे आहे, PM ही रे. त्या अँगल बायसेक्टर आहेत की नाही आहेत हे सांगायचं आहे. मग आता आपण 4 किंवा 5 बाबी शिकलेलो आहोत. DPT अप्लाय होईल काय? नाही. कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी या ठिकाणी अप्लाय होईल काय? नाही. प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर मध्ये अँगल बायसेक्टर हा दिलेला असतो आणि साइड्स ज्या आहेत त्यांचे रेशो डिवाइड होणाऱ्या साइडचा रेशो आणि रिमेनिंग साइडचे रेशो हे इक्वल आहेत हे दाखवावं लागतं. चौथी जी बाब होती ती कॉन्व्हर्स ऑफ प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. तर तिथे प्रॉपर्टी ऑफ कॉन्व्हर्स ऑफ प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर मध्ये आपल्याला रेशो दिलेले असतात. त्यावरून जी तयार होणारी रे आहे ती अँगल बायसेक्टर आहेत की नाही आहे हे आपल्याला सांगता येते. आणि पाचवी होती प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स. ती इथे अप्लाय होण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणजेच कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ही या ठिकाणी आपल्याला अप्लाय करता येईल. मग कसं अप्लाय करायचं? सगळ्यात आधी PM हे आपल्याला रे दिसते. M या पॉइंट मुळे साइड QR ही डिवाइड झालेली दिसते. तर मग इथे रेशो तयार होईल QM अपॉन MR. आपण काढून लिहतो QM अपॉन MR. QM ची लेंथ दिलेली आहे 3.5 अपॉन MR ची लेंथ दिलेली आहे 1.5. सोडवता येईल आपल्याला. हा पॉइंट जर 1 डिजिटने पुढे जात असेल तर हा पॉइंट सुद्धा 1 डिजिटने पुढे जातो. म्हणजे 35 अपॉन 15 असं होतं. मग आता भाग देऊ. 5 1 5, 5 2 10, 5 3 15 आणि 5 7 35. म्हणजे हा रेशो बनतो 7/3. याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊ. मग
साइडचा रेशो काढला. आता रिमेनिंग ज्या ट्रायंगलच्या ज्या रिमेनिंग साइड्स आहेत त्याचा रेशो काढू. कोणत्या साइड आहे? PQ आणि PR. मग जर आपण पहिल्यांदा QM अपॉन MR घेतलं तर इथे आपल्याला PQ अपॉन PR असं द्यावं लागेल. PR अपॉन PQ घेणार नाही. पहिल्यांदा जी बाजू घेतली QM MR, पहिल्यांदा QM घेतली नंतर MR, QM MR, तर इथे PQ PR असाच रेशो घ्यावा लागेल. मग आपण घेऊ PQ अपॉन PR. PQ ची लेंथ दिलेली आहे 7 आणि PR ची लेंथ दिलेली आहे 3. इथे भाग जाण्याचा प्रश्न येत नाही. 7/3 या इक्वेशन नंबर 2 दे. आता इक्वेशन नंबर 1 पहा. QM upon MR is equal to 7/3 and PQ upon PR is equal to also 7/3. म्हणजे RHS ही सारखी दिसते तर LHS सुद्धा काय असेल? दोन्ही इक्वेशनची सारखी असेल. म्हणजे आपण असं म्हणू शकतो फ्रॉम इक्वेशन 1 and 2 QM upon MR is equal to 7/3 and PQ upon PR is equal to also 7/3. दोघांची राइट हँड साइड सारखी आहे म्हणजे लेफ्ट हँड साइड सारखी असेल. म्हणजे आपण असं लिहू शकतो फ्रॉम इक्वेशन 1 and 2 QM upon MR is equal to PQ upon PR. हा जर रेशो असेल QM upon MR is equal to PQ upon PR, हा जर रेशो आपल्याला मिळत असेल तर बाय कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी वी कॅन से दॅट PM इज द अँगल बायसेक्टर. हा रेशो इक्वल आहे म्हणजे PM ही काय झाली? अँगल बायसेक्टर आहे. म्हणून आपण म्हणू देअरफॉर PM इज बायसेक्टर, PM इज बायसेक्टर ऑफ अँगल QPR असं आपण म्हणू शकतो. त्याचं रिझन आहे कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी किंवा अँगल बायसेक्टर कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम सुद्धा तुम्ही म्हणू शकता. आता दुसऱ्या फिगर मध्ये पाहू. जसं इथे PM ही बायसेक्टर होती तसं इथे PM ही बायसेक्टर आहेत काय? इथे सुद्धा आपण PM म्हणजे M हा RQ ला डिवाइड करतो PM अपॉन MQ. इथे रेशो करतो आपण RM अपॉन MQ. RM अपॉन MQ is equal to RM आहे 6 आणि MQ आहे 8. आपण सिंप्लिफाय करू शकतो. 2 ने भाग जाईल दोन्ही ठिकाणी. 2 1s are 2, 2 2s are 4, 2 3s are 6 and 2 4s are 8. म्हणजे 3/4 is the final answer. Let's give the equation number 1. आता रिमेनिंग साइड ऑफ द ट्रायंगल इथे RM अपॉन MQ घेतलं इथे आपल्याला RP अपॉन PQ घ्यावं म्हणजे मग आपण RP अपॉन PQ is equal to RP is the 7 and PQ is the 10. आपण इथे कुठलाही भाग घेऊ शकत नाही. त्याला आपण इक्वेशन नंबर 2 देऊ. तर मला सांगा फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय म्हणा RM अपॉन MQ चा रेशो 3/4 मिळतो आणि RP अपॉन RQ चा रेशो RP अपॉन PQ चा रेशो 7/10 मिळतो. हे रेशो इक्वल आहेत का? नाही आहे. म्हणजे आपण असं म्हणू RM अपॉन MQ is not equal to RP अपॉन PQ. पहिल्या एक्झाम्पल मध्ये रेशो हा इक्वल आला होता म्हणून PM हा अँगल बायसेक्टर होता. इथे रेशो इक्वल नाही म्हणून
PM is not angle bisector. Therefore we can say that PM is not bisector of angle REQ. आपण सहज एक्झाम्पल दुसऱ्या फिगरवरून सोडवू शकतो. माझ्या मते तिसऱ्या फिगरचं एक्झाम्पल मला सहज सोडवता येईल. इथे सुद्धा PM हा बायसेक्टर आहे की नाही हे सांगायचं आहे. इथे तुम्ही काय कराल, QM अपॉन MR याचा रेशो घ्याल 3.6 अपॉन 4, भाग जात असेल तर पुढे भागायचं आणि नंतर रिमेनिंग साइड्स QP अपॉन RP 9 अपॉन 10 हा रेशो करायचा आणि दोन्ही रेशो इक्वल मिळत असतील तर PM हा अँगल बायसेक्टर आहे, कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी नुसार. आणि जर नसेल तर रेशो इक्वल नसेल तर PM इज नॉट अँगल बायसेक्टर. माझ्यामध्ये मी एक्झाम्पल सोडून देतो तुम्हाला. पहा, QM अपॉन MR is equal to QM is 3.6 upon 4 is equal to, आता 4 म्हणजेच काय होतं 4.0. मग जर आपण हा पॉइंट एका घराने पुढे सरकवला तर डिनॉमिनेटरचाही पॉइंट एका घराने पुढे जाईल म्हणजे 36 पॉइंट अपॉन 40 पॉइंट. पुढचे पॉइंट आपण दाखवत नाही म्हणजे 36 अपॉन 40. मग आता याला भाग द्यायचं झालं तर आपण काय म्हणू, 4 च्या टेबल मध्ये 36 पण येतात आणि 40 पण येतात. 4 9 जा 36 and 4 10 जा 40 म्हणजे 9 upon 10 हा रेशो आपल्याला मिळतो. या इक्वेशन नंबर 1 देऊ. दुसरा प्रयोग आता आपण QM अपॉन MR घेतलं तर इथे घेऊ आपण QP अपॉन RP. QP अपॉन RP इज इक्वल टू, इथे ऑलरेडी आहे 9 अपॉन 10. त्याच्या व्हॅल्यू जर टाकलं तर लेट्स गिव द इक्वेशन नंबर 2. नाउ वी कॅन से दैट फ्रॉम इक्वेशन 1 and 2, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 QM अपॉन MR is equal to, रेशो इक्वल आहे 9 upon 10 9 upon 10 म्हणून आपण म्हणू शकतो की QM upon MR is equal to QP upon RP. QP upon RP. If ratio are equal, then we can say that PM is the bisector. PM is bisector of angle RPQ. इससे कारण लिहू आपण converse of angle bisector property. Angle bisector property. या पद्धतीने आपल्याला PM हा अँगल बायसेक्टर आहे ते लक्षात येतं. आता यासारखं कुठलेही एक्झाम्पल तुम्हाला सोडवता येतं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 त्या प्रॅक्टिस सेट मधला काय म्हणतो, फिगर दिलेली आहे. In triangle PQR, triangle PM is equal to 15. PM ची लेंथ 15 दिलेली आहे, PQ ची लेंथ 25 दिलेली आहे. हे लक्षात घ्या, ते व्यवस्थित समजलं पाहिजे. PM ची लेंथ 15 आहे, PQ ची लेंथ 25 आहे, PR ची लेंथ 20 आहे, PR ची लेंथ 20 आहे, NR ची लेंथ 8 आहे. म्हटलंय की स्टेट वेदर लाइन NN इज पॅरलल टू साइड RQ. NN आणि RQ या पॅरलल आहेत काय, असेल तर त्याचंही रिझन द्या आणि नसेल तर त्याचंही रिझन द्या. म्हणजे इथे आपल्याला सेगमेंटच्या लेंथ दिलेल्या आहेत, म्हणजे यावरून आपल्याला रेशो काढता येईल. आणि हे जर रेशो इक्वल असतील तर या लाईन पॅरलल आहेत असं आपण म्हणू शकतो. हे आपल्याला कोण सांगेल, कॉन्व्हर्स ऑफ
बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, म्हणजे कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी अप्लाय होईल या ठिकाणी. बरोबर आहे. म्हणजेच इथे सुद्धा आपल्याला पहिल्यांदा रेशो काढावा लागेल. मग कसं सोडवायचं? तुम्हाला सोडवण्यासाठी जसं इथे पीएन ची लेंथ पाहिजे, एनआर ची लेंथ ऑलरेडी दिलेली आहे, मात्र पीएन ची लेंथ दिलेली नाही आहे. मात्र आपल्याला पीएन ची लेंथ सहज काढता येईल, कारण आपल्याला माहिती आहे की पीएनआर देयर इज बिटवीननेस ऑफ द पीएनआर, म्हणजे इथे आपण पीएनआर हे तिन्ही पॉइंट कोलिनियर आहेत. पीआर ची लेंथ 20 आहे, एनआर ची लेंथ 8 आहे, तर पीएन ची लेंथ 12 तुम्हाला मिळेल, ती काढता येईल. मग कसं लिहायचं? आपण म्हणू शकतो की पीआर इज इक्वल टू पीएन प्लस एनआर, बिकॉज पीएनआर देयर इज बिटवीननेस पीएनआर असं आपण म्हणू शकतो. पीआर इज इक्वल टू पीएन प्लस एनआर. मग आता पीआर इज इक्वल टू 20 आहे, पीएन इज इक्वल टू काढायचा आहे प्लस एनआर पुन्हा 8 आहे. मग आता 20 प्लस 8 या बाजूला घेऊन येऊ, -8 इज इक्वल टू पीएन, म्हणजेच 12 इज इक्वल टू पीएन. पीएन ची लेंथ तुम्हाला मिळाली. सिमिलरली याच पद्धतीने PQ 25 आहे, PM 15 आहे, तर MQ आपल्याला काढता येईल. इथे सुद्धा बिटवीननेस अप्लाय होईल, PMQ बिटवीननेस, म्हणजेच आपण असं म्हणू PQ इज इक्वल टू PM प्लस MQ. PQ ची व्हॅल्यू टाकू 25, PM ची व्हॅल्यू टाकू 15, MQ ची व्हॅल्यू तुम्हाला 25 मायनस 15, 25 मधून 15 गेले, तर MQ ची लेंथ 10 मिळेल. म्हणजे सिमिलरली वी कॅन से दॅट MQ इज इक्वल टू 10 असं तुम्हाला मिळेल. आता दोन्ही लेंथ मिळाल्या, पीएन ची लेंथ मिळाली, इथे MQ ची लेंथ मिळाली. आता आपण रेशो काढून घेऊ अगदी आधीच्या सारखा. नाउ पीएन अपॉन एनआर हा रेशो काढू. पीएन अपॉन एनआर इज इक्वल टू पीएन 12 आहे आणि एनआर 8 आहे. जरा सोडू. 4 1 are 4, 4 2 are 8, 4 3 are 12, म्हणजे 4 1 4, 4 2 4 3 12, म्हणजे 3/2 हा रेशो आपल्याला मिळतो. या इक्वेशन मध्ये बदलू. याच पद्धतीने पीएम अपॉन एमक्यू चा रेशो काढू. पीएम अपॉन एमक्यू, पीएम ची लेंथ आहे 15, एमक्यू आपण काढलं 10, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, म्हणजे 3/2 इथे सुद्धा मिळतं. याला इक्वेशन नंबर 2 देतो. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 Pn अपॉन nr ची व्हॅल्यू सुद्धा 3/2 आहे, Pm अपॉन nq ची व्हॅल्यू सुद्धा 3/2 आहे. इक्वेशन 1 and 2 वरून आपण असं म्हणू शकतो की Pn अपॉन nr इज इक्वल टू Pm अपॉन nq. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 we can say that Pn upon nr is equal to Pm upon nq. Pn upon nr चा रेशो आणि Pm upon nq चा रेशो आपल्याला इक्वल मिळतो आहे. हा जर रेशो इक्वल आहे तर बाय कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी आपण असं म्हणू शकतो की Nm is parallel to Rq. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो हा रेशो इक्वल मिळतोय, म्हणून आपण म्हणू therefore Nm is parallel to Rq. कारण लिहू शकतो आपण कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी, म्हणजे या दोन्ही लाईन पॅरलल आहेत आणि त्याचं रिझन हे आपण या बाजूला म्हणजे सुरुवातीलाच रिझन दिलेलं आहे, म्हणजे याचे इथं एक्सप्लेनेशन सुद्धा आपण दिलेले आहे.
या पद्धतीने या दोन्ही लाईन पॅरलल आहेत हे आपल्याला लक्षात येईल.